हॅलो अँड वेलकम बॅक टू भाकरी टू ब्राउनी. आजची डिश खास आहे कारण भाकरी टू ब्राउनीमधली ही पहिली नॉन व्हेजिटेरियन डिश आहे. मी स्वतः व्हेजिटेरियन आहे, पण मुलासाठी म्हणून मी ते घरी करत होते. आज खूप दिवसांनी मुलगा सुट्टीला घरी आला आणि त्याने विचारलं, ही बटर चिकन करशील का? माझी बटर चिकनची रेसिपी ही रेस्टॉरंट स्टाईलपेक्षा थोडी वेगळी आहे, पण जे जे खातात त्यांना ती आवडते. तुम्ही बघा, तुम्हाला आवडते आहे का? चिकन मॅरिनेशनसाठी आपल्याला हंग कर्ड हवा आहे. त्याच्यासाठी 2 तास मी दही टांगून ठेवलं होतं आणि आता ते आपल्याला जेवढं घट्ट हवं आहे तेवढं छान घट्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये मिनिमल मसाले आपण घालून आपलं मॅरिनेशन तयार करून घेऊ. हे आहे काश्मीरी लाल तिखट, जे रंगाला एवढं लाल असलं तरी तिखटाला त्या मानाने बेताचंच आहे. चाट मसाला, मीठ, आलं लसूण पेस्ट घालून आपण मॅरिनेशन तयार करून घेऊ. मी एकीकडे चिकनचे पीसेस क्लीन करून धुवून त्याला असे कट्स देऊन घेते आणि त्याच्यामध्ये हे आपलं जे मॅरिनेशन तयार आहे ते सगळीकडे नीट लावून घेऊयात. कमीत कमी 3-4 तास हे मॅरिनेट करून ठेवा. शक्य असेल तर ओव्हरनाईट ठेवलं तरी चालेल. चिकन मॅरिनेशनच्याच वेळेला मी साधारणपणे कांदा असा हा पाकळी चिरून कागदावर ठेवून देते वाळायला. एकदा तो नीट सुकला ना की आपल्याला तळताना त्याला रंग आणि टेक्स्चर खूप छान येतं. टोमॅटो पण पाण्यात उकळून घेऊयात, सालं काढून त्याची प्युरे करून घेऊयात. साधारण 5-6 तासानंतर आता आपलं हे मॅरिनेटेड चिकन तयार आहे. मी ओव्हनच्या एका ट्रेवरती हे सगळे पीसेस अरेंज करून घेते आणि त्याचे ज्युसेस खाली गळू नयेत म्हणून मी त्याच्या खाली एक सिल्व्हर फॉईल लावलेला ट्रेही ठेवणार आहे. पहिली 10 मिनिटं 200 डिग्री सेल्सिअसवर आणि नंतरची 20 मिनिटं 180 डिग्री सेल्सिअसवरती आपण हे चिकन रोस्ट करून घेऊ. मसाल्यासाठी इथे मी काही मसाला वेलच्या, लवंग, बादल फुलाचा काही पार्ट, काळी मिरी, दालचिनी असं मिक्सरमध्ये घालून जरा जाडसरच वाटून घेणार आहे. आणि मग हा वाटलेला मसाला एका पातेल्यात काढून 1 कपभर पाणी घालून मी हे उकळायला ठेवणार आहे. आटून ह्या 1 कप पाण्याचं अर्धा कप पाणी होत नाही तोवर मी हे पाणी उकळणार आहे. आपला कांदा सुकलेला आहे, तो आता ह्या तापलेल्या तेलात आपण छान गोल्डन ब्राऊन तळून घेऊयात आणि मग हा तळलेला कांदा पाणी न घालता मिक्सरमधनं वाटून घेऊयात. आपलं पाणी पण आता आटून अर्धं झालं आहे मसाल्याचं, ते गाळून आपण बाजूला ठेवून देऊयात. ग्रेव्हीसाठी मी एका पातेल्यामध्ये अनसॉल्टेड बटर घातलेलं आहे. बटर मेल्ट झाल्यावर त्याच्यात मी काश्मीरी लाल तिखट घातलं. तुम्हाला तिखट जास्ती हवं असेल तर तुम्ही साधं तिखट घातलं तरी चालेल. आलं लसूण पेस्ट घालून हे एकदा नीट परतून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी आणि मीठ घालूयात आणि मग झाकण ठेवून बारीक गॅसवरती आपण हे 10 मिनिटाकरता उकळणार आहोत. तोवर चिकन ओव्हनमध्ये छान शिजलेलं आहे. त्याचे आपल्याला हवे त्या आकाराचे पीसेस तुम्ही करून घ्या किंवा श्रेड करून घ्या. आमच्याकडे आवडतं म्हणून मी 2 लेग पीसेस तसेच ठेवणार आहे. बाकीचं चिकन कापून तयार आहे. इथे आता ग्रेव्हीसाठी आपला टोमॅटो छान शिजलेला आहे. त्याला कडेनी बटरही छान सुटला आहे. रंग किती छान आला आहे ना. आता याच्यामध्ये मगाशी आपण तळून जी कांद्याची पेस्ट केलेली आहे ती घालूयात आणि मग त्याच्यामध्ये रंगासाठी थोडीशी हळद घालूयात. आता याच्यावरती जे मसाल्याचं पाणी आपण ठेवलं होतं ते घालूयात. श्रेडेड चिकन घालूयात आणि अगदी 2-4 मिनिटासाठी आपण हे सगळं एकत्र छान उकळून घेऊयात. आता त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून टोमॅटो केचप, कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीम असं घालून आपलं बटर चिकन तयार आहे. अशाच वेगवेगळ्या रेसिपीज बघण्यासाठी भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.